अंजली दमानी यांनी ट्विट केला, धनंजय मुंडेंचा बंदूक हातात घेतलेला व्हिडिओ, बंदुकीचं लायसन्स चेक करावं, दमानी यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, धनंजय मुंडेंची मागणी. तर सुरेश धस यांचेही वाल्मिक कराडांसोबत संबंध, मात्र राजकारणापोटी टीका सुरू असल्याचा टोला. मुंडे भावा बहिणीकडनं मंत्रिपदाचा दुरुपयोग, मनोज जरांगेंचा आरोप. तर संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी कोणत्याही थराला जाणार, जरांगेंचा इशारा. आमदार सुरेश धस यांच्यावर पवारांच्या पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राम खाडेंचा हल्लाबोल. खोटे गुन्हे दाखल करण्यात धस मास्टरमाइंड असल्याचा केला गंभीर आरोप. नाशिक मनपा आयुक्तपदावरनं राहुल कर्डिलेंची 2 दिवसातच उचलबांगडी. राहुल कर्डिलेंच्या जागी मनीषा खत्रींची नियुक्ती. तडकाफडकी बदलीनं चर्चांना उधाण. कल्याण हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा. आरोपी विशाल गवळीवर याआधीही 8 गुन्हे. मानसिक रुग्ण असल्याचा दाखला दाखवून मिळाला होता जामीन. चिमुकल्या बहिणींच्या हत्येप्रकरणी नागरिक आक्रमक. राजगुरुनगरमध्ये 7 तासांपासून आंदोलन. मृतदेह स्वीकारण्यास नकार, तर पुण्यातही रास्ता रोको. राजगुरुनगरात 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्येमुळे खळबळ. शेजाऱ्यांना अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून केली हत्या.